नमस्कार मुलांनो, व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा सर्व इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एक नकाशा दिसतो आहे. ओळखा पाहू, तो नकाशा कोणत्या राज्याचा आहे? अगदी बरोबर, आपल्या महाराष्ट्र राज्याचा. आणि महाराष्ट्र म्हटला की आपल्या ओठांवर सहजच एक गीत येतं आणि ते गीत आहे, बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. हो की नाही? या पृथ्वीवर अनेक देश आहेत, अनेक राज्य आहेत, पण या अनेक राज्यांमध्ये सगळ्यात प्रिय, समृद्ध, संपन्न असा आपला महाराष्ट्र राज्य. हो की नाही? आणि म्हणूनच तर आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतो. बघा, 1 मे रोजी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. तसंच हा दिवस कामगार दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि त्यावेळी त्या दिवशी आपण महाराष्ट्राचं गौरवगीत अगदी प्रत्येकाच्या मुखात असतं. हो की नाही? आणि ते गौरवगीत गाताना आपल्याला खूप अभिमान वाटतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरिया, एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरिया. भीमथडीच्या तटानाया, तटानाया, भीमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. असं हे महाराष्ट्राचं गौरवगीत आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अगदी अभिमानाने गात असतो. आपल्याला आपल्या मराठी असण्याचा खूप अभिमान आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, थोर वीरांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, शेतकऱ्यांची भूमी, कार्यकर्त्यांची, समाजसुधारकांची, स्वातंत्र्यवीरांची भूमी. आणि अशा या महाराष्ट्राला स्वतंत्र महाराष्ट्र म्हणून स्थापना जी केली गेली, ती स्थापना अगदी सहजासहजी नाही झाली. तर त्यासाठी जवळजवळ 106 हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. आणि म्हणूनच आज आपण या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून टेंभा मिरवतो आहे. खूप अभिमानाने आपण सांगतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तव्याने गाजलेली, सजलेली अशी ही आपली महाराष्ट्राची भूमी. सह्याद्रीच्या डोंगर कड्यावरून, दरी खोऱ्यातून मुघलांना सळो की पळो करून ठेवणाऱ्या, त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आज आपण इतिहास शिकलेलो आहोत. या महाराष्ट्राला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य म्हणून स्थापना करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू करण्यात आली. आणि त्या चळवळीमध्ये अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि या लढ्याला 1 मे 1960 रोजी यश मिळाले आणि आपला महाराष्ट्र मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि तेव्हापासून 1 मे रोजी आपण महाराष्ट्र दिन म्हणून अगदी जोशात या महाराष्ट्र राज्याचा दिन आपण साजरा करत असतो. तर अशा या महाराष्ट्र राज्याचं गौरवगीत आज आपण शिकणार आहोत. परंतु ते गौरवगीत म्हणजे पोवाडा आहे. आणि
अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक शाहीर होऊन गेले. त्यातले अण्णाभाऊ साठे हे जे लोकप्रिय असे शाहीर आहेत, त्यांनी हा पोवाडा ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती, तो लढा सुरू झाला होता, त्यावेळी त्या लढ्यामध्ये मराठी माणसाच्या मनाची तयारी त्यांना जाग करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हा महाराष्ट्राचा गौरव गीताचा पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे. आणि या गीतातून, या पोवाड्यातून त्यांनी मराठी माणसाला त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी जागृत करण्याचा प्रयत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आज पाहणार आहोत तुमच्या 9वीच्या कुमारभारती या पुस्तकातील मराठी विषयातील 12वी कविता महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. काया म्हणजेच काय, तर शरीर. तर या महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया ही कविता किंवा हा पोवाडा आपण आज अभ्यासणार आहोत. या पोवाड्याचे लोकशाहीर आहेत कवी अण्णाभाऊ साठे. त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. तर या जनवादी साहित्यिकांनी अण्णाभाऊ साठे यांनी हा पोवाडा लिहिलेला आहे. तर पोवाड्याकडे वळण्यापूर्वी आपण सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. पहा, तर ते लोकशाहीर आहेत, प्रसिद्ध लोकशाहीर, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, तसेच गीतकारही आहेत. त्यांनी जवळजवळ 45 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तसेच 150 कथा लिहिलेल्या आहेत, 3 नाटकं लिहिलेली आहेत, 11 वगनाट्य लिहिलेली आहेत, 7 चित्रपट कथा म्हणजे ज्याला आपण पटकथा म्हणतो. तुम्ही जे चित्रपट पाहता, फिल्म पाहता, त्या चित्रपटाची कथा, एकूण 7 चित्रपटांची कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. तसेच अनेक लावण्या आणि पोवाडे देखील त्यांनी लिहिलेले आहेत. माझी मैना गावाकडे राहिली ही त्यांची लोकप्रिय अशी लावणी ठरलेली आहे. आजचा हा जो पोवाडा आहे तो त्यांच्या माझा कविता आणि माझा रशियाचा प्रवास हे जे एक प्रवास वर्णनात्मक लेखन त्यांनी केलेलं आहे, त्यामधून त्यांनी हे घेतलेलं आहे. तर त्यांचं प्रवास वर्णन देखील अतिशय सुंदर असं आहे, माझा रशियाचा प्रवास. तर या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे यांची ओळख करून घेतलेली आहे. आता बघा, मी सुरुवातीलाच उल्लेख केला की आपला महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र मराठी भाषकांचं राज्य म्हणून जो दर्जा मिळाला किंवा महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र राज्य म्हणून जी स्थापना झाली, ती स्थापना अगदी सहजासहजी झालेली नाहीये. त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी, मराठी माणसांमध्ये या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जनजागृती करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहीरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत किंवा हे कवन लिहिले आहे आणि त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर त्या ठिकाणी त्या चळवळीचं, त्या आंदोलनाचं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं ते चित्र तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसते आहे. असंख्य लोकसंख्येने त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये मराठी माणसे किंवा मराठी माणसांचा सहभाग तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी माणसाच्या मनाला जागृत करण्याचं अतिशय मोलाचं काम अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या गीतातून, पोवाड्यातून करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तसेच महाराष्ट्राचे गौरवगीत सुद्धा त्या पोवाड्यातून त्यांनी लिहिलेले आहे, गौरव केलेला आहे. तर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म जो होता तो 1920 ते मृत्यू आहे 1969. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा,
चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजंती आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रसिद्ध आहेत. तसेच चिराग नगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड इत्यादी त्यांचे कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. इनामदार, पेंग्यांचं लगीन, सुलतान ही नाटकं, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केलेली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होते. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष या पोवाड्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पोवाडा आधी संपूर्ण त्या पोवाड्याचं वाचन करूया. कंबर बांधून ऊठ खाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा पुळती, पाजळे याशीची ज्योती. सुवर्ण धरा खालती, नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाच्या पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची. घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि तोरीची. संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारींची. स्मरून धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे. साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे. पर्वत उलथून यत्नांचे, सांधू या खंडकीत्याचे. या सत्यास्तव मैदानी, शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाची महाराष्ट्राची. पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. पहा, अतिशय सुंदर असा हा पोवाडा आहे, गीत आहे, जे या गीतातून वीर रसाची निर्मिती झालेली आहे. वीर रसयुक्त जो भाव असतो, त्या भावाची या पोवाड्यामधून निर्मिती झालेली आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. काया म्हणजेच शरीर, काया म्हणजेच शरीर, आणि काया ओवाळून टाकणे म्हणजेच जीव कुर्बान करणे. तर या ठिकाणी ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, त्यावेळी त्या कालखंडामध्ये किंवा ज्या वेळेला हा लढा सुरू होता, त्यावेळेला त्या लढ्यामध्ये मराठी माणसांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी त्या काळातले जे काही लेखक होते, कवी होते, शाहीर होते, यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. आणि त्यापैकीच अण्णाभाऊ साठे. तर अण्णाभाऊ साठे हे शाहीर म्हणत आहेत की कंबर बांधून ऊठ घाव झेलाया. घाव म्हणजेच प्रहार, वार. महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. काया म्हणजे शरीर, जीव. तर लोकशाहीर म्हणत आहेत की मराठी मनाला जागृत करण्यासाठी की कंबर कसून तू तयार हो. कंबर कसणे म्हणजेच काय, तर दृढ निश्चय करणे, ठाम निश्चय करणे. तर शाहीर असं म्हणत आहेत की हे मराठी माणसा, तू कंबर कसून तयार हो, दृढ निश्चय करून घाव झेलण्यासाठी तू उठ आणि या प्रिय महाराष्ट्रावर किंवा या प्रिय महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान भूमीसाठी जीव ओवाळून टाक. म्हणजेच तुझं शरीर या महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य, स्वतःचं अस्तित्व तयार व्हावं, यासाठी या चळवळीमध्ये तू सक्रिय सहभाग नोंदव. या महाराष्ट्रासाठी तुझा जीव
कुर्बान कर. काया ओवाळून टाकणे. बघा वाक्यप्रचार आहे, काया ओवाळून टाकणे म्हणजेच आपला जीव कुर्बान करणे, जीवाची आहुती देणे. तर अशा पद्धतीने या पहिल्या 2 ओळींमधूनच शाहिरांनी आपल्या मराठी माणसाला जागृत करण्यासाठी एक आवाहन केलं आहे की हे मराठी माणसा, कंबर बांधून ऊठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. पुढे शाहीर असं म्हणता आहेत की महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती. बघा महाराष्ट्राला या ठिकाणी मंदिराची उपमा दिलेली आहे. महाराष्ट्र म्हणजे मंदिर आहे आणि या मंदिरापुढे पाजळे याशीची ज्योती. पाजळे म्हणजेच काय? जळणे, तेवणे. तर या मंदिरापुढे पाजळे याशीची ज्योती. याशीची म्हणजे यशाची, यज्ञाची. तर या ठिकाणी महाराष्ट्राला मंदिराची उपमा दिली आहे आणि या महाराष्ट्र रूपी मंदिरापुढे त्या महाराष्ट्राच्या यशाची ज्योत कायम जळते आहे. सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती. सुवर्ण म्हणजे सोनं, धरा म्हणजे पृथ्वी, नील म्हणजे निळे आणि अंबर म्हणजे आकाश. तर सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती म्हणजेच या मंदिरासमोर यशाची ज्योत जळते आहे. तसेच सोन्याची धरती म्हणजे सोनं पिकवणारी अशी ही महाराष्ट्राची धरती आहे. सुपीक कसदार जमीन या महाराष्ट्राची आहे, ज्या जमिनीमध्ये जे तुम्ही पेराल त्याचं सोनं होईल. तर असं सोन्यासारखं पीक देणारी अशी ही आपली महाराष्ट्राची धरती आहे आणि या धरतीवर वर निळे आभाळ आकाश भरलेले आहे. गड पुढे पोवाडे गाती. महाराष्ट्रातील गड किल्ले जणू महाराष्ट्राच्या या भूमीचे किंवा या महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे गात आहेत. भूषवी तिला महारथी. महारथी म्हणजे थोर देशभक्त, थोर देशवासी. तर अशा या महारथींनी, देशभक्तांनी आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीला भूषवलेले आहे, सजवलेले आहे, मढवलेले आहे. भूषवणे म्हणजेच सजवणे, मढवणे. तो अरबी सागर लाज जयाचे पाया. आणि बघा महाराष्ट्राची जी पश्चिम बाजू आहे तिथे पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्र पसरलेला आहे. म्हणजे याआधीही आपण महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल पाहिलेला आहे आणि त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्र पसरलेला आहे. तर तो अरबी सागर ही लाजे जयाचे पाया. जयाचे म्हणजे ज्यांच्या, पाया म्हणजे चरणी. तर या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी हा अथांग पसरलेला अरबी समुद्र जणू काही त्या मातृभूमीच्या, महाराष्ट्राच्या भूमीच्या चरणाशी लीन झालेला आहे. जणू काही तो महाराष्ट्राला वंदन करीत आहे. आणि अशा या प्रिय महाराष्ट्रासाठी तू तुझी काया, तुझा जीव कुर्बान कर, ओवाळून टाक, असं आवाहन या ठिकाणी शाहिरांनी आपल्याला केलेलं आहे. हा पोवाडा त्या काळातला आहे ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली होती आणि म्हणून मराठी माणसाला जाग करण्यासाठी शाहिरांनी अशा पद्धतीने या गीतातून किंवा या पोवाड्यातून महाराष्ट्राची थोरवी गाता गाता मराठी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने कंबर बांधून ऊठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती. यशाची ज्योत तेवत आहे. सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाच्या पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. आणि अशा या महाराष्ट्रासाठी तू तुझ्या जीवाची कुर्बानी दे. या महाराष्ट्रासाठी तू जीव ओवाळून टाक. पुढच्या कडव्याकडे वळूया. पुढे शाहीर असं म्हणता आहेत की ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची. घामाची आणि श्रमाची
खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारींची, स्मरुण धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. सर्वप्रथम आपण इथे कठीण शब्दार्थ बघूया. धीरांची म्हणजे धैर्यवंतांची, शासन करता म्हणजेच राज्य करता, घामाची, श्रमाची, खुरप्याची, खुरपे म्हणजे तण, तण म्हणजेच गवत, आणि गवत उपटण्यासाठीचं शेतकऱ्यांकडे असलेलं अवजार किंवा साधन त्याला खुरपे असं म्हणतात. दोरी, दोरी म्हणजेच काय की मोट्याचं जे पाणी काढण्यासाठी मोटेला बांधलेला जो दोरखंड असतो, तो दोरखंड म्हणजे दोरी. धुरंदर म्हणजे कुशल किंवा तरबेज, पण या ठिकाणी धुरंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अफाट कर्तृत्व होतं त्याला धुरंदर असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी शाहीर म्हणता आहेत की ही जी माझी मातृभूमी आहे महाराष्ट्राची, ही महाराष्ट्राची मातृभूमी धीराची आहे, धीरांची म्हणजे धैर्यवंतांची आहे, शासनकर्त्यांची आहे, राज्यकर्त्यांची आहे, घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची आणि दोरीची अशी ही भूमी आहे. म्हणजेच शेतात कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, राब राबणाऱ्या शेतकऱ्यांची ही भूमी आहे. संतांची भूमी आहे, शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी, त्यागाच्या तलवारीची, म्हणजेच इथे त्यागरूपी अशा तलवारींनी, म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले आहे. त्या धुरंधर वीर शिवरायाला स्मरून, स्मरून म्हणजेच आठवून, या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती दे, म्हणजेच महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. तर ही महाराष्ट्राची भूमी ही धैर्यवंतांची आहे, शासनकर्त्यांची आहे, राज्यकर्त्यांची आहे, शेतामध्ये कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याची आहे, तसेच संतांची आणि शाहिरांची देखील आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यागाच्या तलवारीची, म्हणजे सामर्थ्य जे आहे, त्याग जो आहे, त्या त्यागरूपी तलवार फिरून राखलेली अशी ही भूमी आहे, ज्या भूमीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अधिराज्य निर्माण केलं, त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व स्मरून किंवा आठवून तुम्ही सुद्धा या महाराष्ट्रासाठी आपलं योगदान द्या, या महाराष्ट्रावरून आपली काया ओवाळून टाका, असं या ठिकाणी शाहिरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते की हे काव्य किंवा हा पोवाडा त्या काळातला आहे ज्या वेळेला ही चळवळ सुरू झाली होती. म्हणजे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र अस्तित्वात यावं यासाठी ही चळवळ सुरू झाली होती आणि त्या चळवळीमध्ये मराठी माणसांनी सक्रिय सहभाग घ्यावा, या महाराष्ट्रासाठी त्यांनी योगदान द्यावे, यासाठी शाहिरांनी त्या मराठी मनामध्ये जनजागृती करण्यासाठी हा पोवाडा लिहिलेला आहे आणि या पोवाड्यातून महाराष्ट्राची महती त्यांनी सांगितलेली आहे. पुढे वळूया. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नांचे सांधू या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. तर या ठिकाणी शाहीर असं म्हणत आहेत की स्वप्न साकार करणे, साकार स्वप्न करण्याचे, स्वप्न साकार करणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आणणे. करी कंकण बांधणे, करी म्हणजेच हात, कंकण म्हणजेच बांगडी, बरोबर. तर करी कंकण बांधणे याचा या ठिकाणी असा अर्थ घ्यायचा आहे की प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे. मैदानी शिंग फुंकाया,
शिंग फुंकणे म्हणजे लढा देण्यास सुरुवात करणे. बघा, पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला महायुद्धे व्हायची त्यावेळेला युद्धाची सुरुवात होते वेळी रणशिंग फुंकले जायचे, म्हणजे वाद्य वाजवले जायचे. रणशिंग हे वाद्य वाजवले जायचे. तर त्याचा अर्थ असा आहे की शिंग फुंकणे म्हणजे लढा देण्यासाठी सुरुवात करणे. तर या ठिकाणी शाहीर असं म्हणत आहेत की संयुक्त महाराष्ट्राचे पर्व, पर्व म्हणजे काळ, कालखंड. तर आता पहा सर्व पातले आजचे, म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून खरोखरच सज्ज झालो आहोत. इथे कंकण बांधणे म्हणजे हातामध्ये बांगडी घालणे असा अर्थ न घेता शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. आम्ही सज्ज झालो आहोत, कारण आता संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा सुरू झालेला आहे तो लढा, त्याचं पर्व आता सुरू झालेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी जणू काही आम्ही आमच्या हातामध्ये कंकण बांधून तयार झालेलो आहोत. साचे म्हणजे खरे, खऱ्या अर्थाने किंवा खरे. तर आम्ही आता आमच्या हातामध्ये कंकण बांधून म्हणजेच घोर प्रतिज्ञा करून शपथ घेऊन सज्ज झालो आहोत. पर्वत उलथून यत्नांचे, यत्न म्हणजेच प्रयत्न, तर उलथून म्हणजेच त्या ठिकाणी उचलून. तर प्रयत्नांचे पर्वत उलथून प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे सांधूया खंडकी त्याचे, म्हणजे महाराष्ट्राचे जे खंड आहेत ते जोडून संपूर्ण महाराष्ट्र एकसंध अखंड असा राखूया. तर हा लढा सुरू झालेला आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही शपथ घेतलेली आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नांचे पर्वत म्हणजेच प्रयत्नांचे डोंगर उलथून प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्र जो वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेला आहे, त्या वेगवेगळ्या खंडांमध्ये खंड केलेले आहेत, ते सगळे महाराष्ट्राचे खंड जोडून एकसंध असा अखंड महाराष्ट्र राखण्यासाठी सज्ज झालो आहोत. या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. आणि या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकले जात आहे. या महाराष्ट्रावर पुरवंडी ओवाळून टाकू, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. आणि या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आम्ही आता सक्रिय सहभाग नोंदवत आहोत. आम्ही सज्ज झालो आहोत, त्यासाठी आम्ही शपथ घेतली आहे. आणि हे जे महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपणे अस्तित्वात येण्याचं जे स्वप्न आपण पाहिलेलं आहे ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकलेले आहे, रणशिंग फुंकलेले आहे. म्हणजेच प्रत्यक्षात हा लढा आता सुरू झालेला आहे. पुढे वळूया. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाची महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. शाहीर पुढे आपल्याला म्हणता आहेत की धर ध्वजा करी ऐक्याची. ध्वजा म्हणजे झेंडा, ऐक्य म्हणजे एकजूट, मनीषा म्हणजेच इच्छा, आकांक्षा. तर या ठिकाणी आण घेणे म्हणजेच शपथ घेणे आणि उपकार फेडणे म्हणजेच कृतज्ञतेने उपकारांची परतफेड करणे. तर या ठिकाणी शाहीर आपल्याला म्हणता आहेत की महाराष्ट्राच्या इच्छेसाठी धर ध्वजा करी ऐक्याची, म्हणजेच महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे. ऐक्याची, ध्वजा करी ऐक्याची म्हणजेच एकजूट, एकजुटीचा झेंडा तू या ठिकाणी तुझ्या हातामध्ये घे.
मनीषा, जी महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राची ही जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, या महाराष्ट्राच्या इच्छेसाठी, आकांक्षेसाठी तू तुझ्या हातात करी म्हणजे कर म्हणजे हात, हातामध्ये तू एकजुटीचा झेंडा घे. पाऊले टाक हिमतीची, तर हिमतीने, जिद्दीने आणि पोलादासारखी मजबूत अशी तू पाऊले टाक. घे आण स्वातंत्र्याची, आणि कसली शपथ घे, तर महाराष्ट्रासाठी लढा करण्याची, स्वातंत्र्याची आण घे, शपथ तू घे. महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, आणि या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तू सिद्ध हो. प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक, बलिदान दे. तर अशा पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शेवटच्या कडव्यातून तुम्हाला सांगितलेलं आहे की धर ध्वजा करी ऐक्याची, म्हणजे तुम्ही आता सज्ज झालेले आहात तेव्हा तुमच्या हातामध्ये तुम्ही एकजुटीची, एक संघ राहण्याचा जो ध्वज आहे तो ध्वज घ्या. महाराष्ट्राची जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिमतीने, जिद्दीने पावले टाका, जणू काही पोलादाची, लोखंडाची पावले टाका, आणि आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य करण्यासाठी एकजुटीने शपथ घ्या. आणि आपल्या या महाराष्ट्र भूमीचे उपकार फेडण्यासाठी तुम्ही या महाराष्ट्रावरून तुमची काया, तुमचा जीव हा कुर्बान करा, ओवाळून टाका. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी जो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला 1960 मध्ये, त्यावेळेला त्या लढ्यामध्ये सामर्थ्याने आणि सगळ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी मराठी माणसांच्या मनाला जागृत करण्याचं महत्त्वाचं काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. निश्चितच हा पोवाडा आपल्याला एक स्फूर्ती देऊन जातं, एक चैतन्य देऊन जातं. तर तुम्हाला हा पोवाडा समजला आहे अशी मी आशा करते. आणि आपण या पोवाड्याच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आधी पाहूया. बघा, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पहिला विचारलेला आहे की वैशिष्ट्ये लिहा, महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये. तर या ठिकाणी महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये लिहिताना तुमच्या पोवाड्यामधलं जे पहिलं कडवं आहे की यशाची ज्योत तेवत होती, किंवा सोन्याची धरती खाली आणि निळं अंबर वर होतं, ही जी सगळी, किंवा अरबी समुद्र, ही जी 4 वैशिष्ट्ये आहेत सांस्कृतिक, ही वैशिष्ट्य त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. तसेच हा प्रश्न बघा, कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये. मग महाराष्ट्र भूमीतली व्यक्ती वैशिष्ट्ये काय होती, तर या भूमीमधले धैर्यवंत, जे शासनकर्ते होते, राज्यकर्ते होते, श्रम करणारे, काबाड कष्ट करणारे शेतकरी, त्याचप्रमाणे ही भूमी संतांची आहे, शाहिरांची आहे, म्हणजे संत, शाहीर आणि धुरंधर असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे आपले श्री छत्रपती शिवराय. तर ह्या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्तींची वैशिष्ट्ये म्हणजेच या कवितेत आलेली महाराष्ट्राच्या भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे की असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजेच खोटं विधान कोणतं आहे, तर पहा, धुरंधर शिवरायांना स्मरावे, असत्यास्तव शिंग फुंकावे, स्वातंत्र्याची आण घ्यावी आणि जन्मभूमीचे उपकार फेडावे. या 4 विधानांपैकी असत्य, खोटं असणारं विधान कोणतं आहे, अगदी लगेचच आपल्या लक्षात येतं की दुसरं जे विधान दिलंय, असत्यास्तव शिंग फुंकावे. तर असत्यासाठी आपण लढा द्यायचा आहे का, निश्चितच नाही. तर सत्यास्तव शिंग फुंकावे असं त्या ठिकाणी पोवाड्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढे प्रश्न तिसरा आहे की कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची जी कृतज्ञता आहे, हा विचार स्पष्ट करा. आणि हा विचार स्पष्ट करताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत हा विचार स्पष्ट करायचा आहे. प्रश्न चौथा जो आहे, महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा. तर ही बलस्थाने सुद्धा तुम्हाला सांगता यायला हवीत.
यामध्ये सुद्धा ही जी 4 सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य तुम्हाला बलस्थानी म्हणून सांगता येतील. पुढे आहे काव्य सौंदर्य. त्याच्यामध्ये धरध्वजा करी ऐक्याची मनीषाची महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे. आत्ताच आपण हे विचार सौंदर्य पाहिलेलं आहे, तर ते तुम्ही त्याचा आशय सौंदर्य काय आहे, काव्य सौंदर्य कसं आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो पोवाडा आहे या पोवाड्याच्या खालील स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे. थोडक्यात आपण हा जो पोवाडा आहे तो गाण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला ते पाठांतर करायला सोपा जाईल. तर या ठिकाणी मी थोडंसं गाऊन दाखवते, गाण्याचा प्रयत्न करते, पण तर तुम्ही लक्ष द्या आणि माझ्यासोबत गुणगुणण्याचा प्रयत्न करा. कंबर बांधून उठ खाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया जी 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 जी, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया जी 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 जी. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लाज जयाचे पाया जी 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 जी, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया जी 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 जी. ही मायभूमी धीरांची शासन करत्या वीरांची, घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारींची, स्मरून धुरंदर आता त्या शिवरायाची जी जी जी, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया जी 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 जी. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे सांधूया खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया जी 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 जी, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया जी 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 जी. धरध्वजा करी ऐक्याची मनीषाची महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची, घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया जी 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 जी, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया जी 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 जी. तर मुलांनो, असा हा पोवाडा मी प्रयत्न केलाय गाण्याचा. तुम्हाला जर त्याची चाल समजली असेल तर हा पोवाडा तुम्ही पाठ करायचा आहे. तसेच वहीमध्ये या पोवाड्याखाली दिलेला जो स्वाध्याय आहे, जी कृती आहे, ती कृती तुम्ही लिहून आपापल्या मराठीच्या शिक्षकांकडून तपासून घ्यायची आहे. धन्यवाद.